नवी मुंबईसाठी महत्त्वाची बातमी। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे सध्या अनधिकृत बांधकामावरच्या कारवाईमुळे चर्चेत आलेत। मुंडे यांची अनधिकृत बांधकामांवरची धडक कारवाई आणि लोकहिताची कामं यामुळे नवी मुंबईच्या जनतेमध्ये ते चांगलेच लोकप्रिय झालेत। पण मुंडे यांच्या बदलीसाठी नवी मुंबईतले राजकारणी एकत्र आलेत आणि ते मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकतायत। मुख्यमंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करून तुकाराम मुंडे यांना 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे। त्यासाठीच नवी मुंबईतल्या नागरिकांकडून मुंडे यांच्यासाठी ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली। change.org या वेबसाईटवर करण्यात आलेल्या ऑनलाईन याचिकेला आतापर्यंत 4,500 पेक्षा जास्त नागरिकांनी पाठिंबा दिलाय आणि ही संख्या आता वाढतच चालली आहे। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या वर्तणुकीची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली। तसंच या चौकशीचा अहवाल याच अधिवेशनात सभागृहात ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान केलाच पाहिजे असंही बापट यांनी नमूद केलंय। तुकाराम मुंडे यांच्या वर्तणुकीबाबतचा मुद्दा भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला होता। आज जो मुद्दा तुकाराम मुंडेवरती जो उपस्थित झाला होता, जे लोकप्रतिनिधींचं अपमानास्पद वागणूक देणं, लोकप्रतिनिधी गेल्यावर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक न देणं, याच्यावर मुद्दा चालू होता आणि त्या मुद्द्यावरतीच आता निवेदन माननीय मंत्री महोदय गिरीश बापटजी यांनी निवेदन केलं की उच्चस्तरीय चौकशी करून या अधिवेशनातच निर्णय घेतला जाईल। सन्माननीय सदस्य श्रीमती मंदा म्हात्रे यांनी देखील आयुक्त नवी मुंबई यांना त्या भेटण्यास गेल्या असता त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे त्यांनी सभागृहात विदित केले होते। या अनुषंगाने अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या अवमानास्पद वागणुकीबाबत सन्माननीय विरोधी पक्षनेते व अन्य सदस्यांनी भाष्य केले होते। याबाबत मी सदनाला सांगू इच्छितो की लोकशाही व्यवस्थेमध्ये शासन हे विधिमंडळास पर्यायाने लोकप्रतिनिधींना जबाबदार असते, या मूलभूत तत्वाचा अंगीकार केला आहे। त्यामुळे या व्यवस्थेतील लोकप्रतिनिधींना महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, त्यामुळे त्यांचा सन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे। ती मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील आणि त्याचा अहवाल सभागृहाला पुन्हा अलगदा ठेवला जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।